नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या मोबाईलचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे मोबाईलची स्टोरेज फुल होणे. बऱ्याच लोकांना माहिती पण नसते की त्यांच्या मोबाईलची स्टोरेज कशामुळे फुल झालेलं आहे. आणि जर स्टोरेज फुल झाले तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या मोबाईलची स्पीड कमी होणे किंवा मोबाईल हँग होणे, किंवा मोबाईल हिटिंग होणे, अशा बऱ्याच प्रॉब्लेमना तुम्हाला फेस करावं लागते. तर याच्यावरतीच आपण सोल्युशन म्हणून काही टिप्स घेऊन आलेलो आहोत मोबाईलच्या. त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या आणि त्या मोबाईलमध्ये तुमच्या अप्लाय केल्या, तर तुमच्या मोबाईलची 15 ते 20% पर्यंत स्टोरेज नक्कीच क्लीन होणार आहे, कमी होणार आहे. यामुळे तुमच्या मोबाईलची स्पीड देखील वाढेल आणि मोबाईल देखील तुमचा स्मूथली काम करेल. तर त्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ स्किप न करता बघा. त्याशिवाय तुम्हाला टिप्स समजणार नाहीत. आणि आपलं जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारच्या टेक रिलेटेड टिप्स सतत घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला टिप सांगतो. आपण आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. मोबाईल सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला सर्च बारमध्ये आपल्याला ॲप्स लिहून सर्च करायचं आहे. यानंतर इथे आपल्याला डिफॉल्ट ॲप्स नावाचा ऑप्शन दिसेल. काही जणांच्या मोबाईलमध्ये ॲप्स फक्त लिहिलेलं असतं, तर मग आपल्यामध्ये डिफॉल्ट ॲप्सवरती क्लिक करायचं आहे. यानंतर ते आपल्याला एक नंबर तिथे ॲप लिस्ट नावाचा ऑप्शन दिसेल, तर ॲप लिस्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला मोबाईलमधील सर्व काही ॲप्लिकेशन आहेत त्या काही दिसतील, ज्या इन्स्टॉल्ड आहेत त्या. तर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, नीट लक्ष देऊन पहा. ते आपल्याला जास्त MBच्या ज्या काही ॲप्लिकेशन आहेत किंवा GB ज्या काही ॲप्लिकेशन आहेत त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता स्टोरेज आणि कॅचे नावाचं इथे ऑप्शन दिसेल तुम्हाला. तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ॲप्लिकेशनची कॅचे डिलीट करून टाकायचे आहेत. इथे स्टोरेज डिलीट करायचं नाही. ॲप्लिकेशनचे ज्या काही कॅचे असतील त्या आपल्याला डिलीट करायच्या आहेत. तर यामुळे काय होतं, आपल्या मोबाईलचे बऱ्यापैकी स्टोरेज कमी होतं. कारण आपल्याला माहिती नसते की आपल्या मोबाईलमध्ये किती कॅचेस साठलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारे तुम्ही सर्व ॲप्लिकेशनचे कॅचे आहेत ते डिलीट करून टाकायचे आहेत. तर ते पाहू शकता तुम्ही क्रोम ॲप्लिकेशनमध्ये माझ्या 1.5 GB पर्यंत कॅचे साठलेले आहेत. 360 MB कॅचे आहेत या क्रोम ॲप्लिकेशनमध्ये. तर आपल्याला काय करायचं आहे, कॅचे आपल्याला डिलीट करून टाकायचं आहे. यामुळे आपल्याला बऱ्यापैकी स्टोरेज यामध्ये कमी होते. जे काही आपल्याला नको असलेले कॅचे आहेत ते डिलीट होऊन जातात आणि यामुळे आपला मोबाईल देखील स्मूथली चालतो. तर ही टिप्स नंबर 1 झाली. आता टिप्स नंबर 2साठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपल्या मोबाईलचे WhatsApp ओपन करायचं आहे. WhatsApp हे काय सर्वजण यूज करतात. तर या WhatsApp आपल्याला ओपन करायचं आहे. बऱ्याच लोकांना काय माहिती नसते की आपण जे काही आपल्या मोबाईलमध्ये ग्रुप ॲड असतात, ते ग्रुपमध्ये बऱ्याच वेळी फोटोज, व्हिडिओ आपल्याला रिसीव्ह झालेले असतात आणि ते ऑटो डाउनलोड होतात. तर हे आपण जे आपण ग्रुपमध्ये आपण आणि हेच व्हिडिओ, फोटोज आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होतात. बरेच लोक काय करतात की हे फोटो, व्हिडिओ आपल्या गॅलरीमधून तर डिलीट करतात, पण त्यांच्या WhatsAppमध्ये तसे डाटा शिल्लक असतो. बऱ्याच लोकांना ते माहिती नसतं. तर यामुळे आपला देखील मोबाईल हँग होतो. यामुळे आपली स्टोरेज कंझ्युम जास्त होते. तर ते कसं डिलीट करायचं पहा. तुम्ही ते जे आपले ग्रुप आहे त्या आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि ते आपल्याला कॉर्नरमध्ये जायचं आहे 3 डॉटवरती. इथे 3 डॉटवरती गेल्यानंतर इथे आपल्याला मोअरवरती क्लिक करायचं आहे आणि यानंतर इथे आपल्याला एक नंबरचा ऑप्शन दिसेल इथे क्लिअर चॅट नावाचा. तर आपल्याला क्लिअर चॅट करून घ्यायचं आहे. इथे क्लिअर चॅट केल्यामुळे तुमच्या जे काही ग्रुपवरती व्हिडिओज, फोटोज आलेले आहेत ते सर्व डिलीट होते. त्यामुळे आपले स्टोरेज बऱ्यापैकी कमी होते. तर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण क्लिअर असे सगळ्या ग्रुपचा आपल्याला डाटा डिलीट करून टाकायचा आहे. जे आपल्याला नको आहे ते क्लिअर चॅट करून घ्यायचे आहे. हे असं डिलीट केल्यानंतर तुमचं स्टोरेज देखील बऱ्यापैकी कमी होते आणि तुमचा मोबाईल स्मूथली चालतो. आता तिसरी टिप्स काय आहे की तुमच्या मोबाईलचा, आता प्रत्येक मोबाईलला हे फोन मास्टर असते नावाचं ॲप्लिकेशन. फोन मास्टर किंवा ॲप बूस्टर किंवा व्हायरस स्कॅन नावाचे असे ॲप्लिकेशन असतात, जे की आपल्याला मोबाईलचा व्हायरस स्कॅन करून डिलीट करायला मदत करतात. तर ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. माझ्या मोबाईलमध्ये फोन मास्टर नावाचं ॲप्लिकेशन आहे.
तर या ॲप्लिकेशन आपल्याला प्ले स्टोरवरून घ्यायची गरज नाही. आपल्याला ऑलरेडी मोबाईलमध्ये इन्स्टॉल असते प्रत्येक मोबाईलमध्ये. तर ते आपल्याला काय करायचं आहे, स्टोरेज क्लीन करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता 3.88 GB कॅचचे माझे इथे साठलेले आहेत. 3.88 GB म्हणजे जवळजवळ 3,500 MB जे काय आहे ते माझ्या मोबाईलमध्ये साठलेले आहेत कॅचचे. तर आपल्याला हे क्लीन करून घ्यायचं आहे. तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता 2.5 GB पर्यंत आपले स्कॅन झालेले आहे. क्लीनवरती क्लिक करायचं आहे आणि पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं आहे. तर या काही टिप्स वापरून तुम्ही तुमच्या मोबाईलची स्पीड ही अगदी स्मूथ करू शकता आणि तुमच्या मोबाईलचा हिटिंग प्रॉब्लेमसुद्धा कमी होईल आणि मोबाईलची स्पीड देखील वाढेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर आपल्याला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.